नमस्कार. यावर्षी होळी पौर्णिमेला मी पुरणपोळ्या घरी स्वतः बनवलेल्या नव्हत्या. माझी तब्येत ठीक नसते म्हणून विकतच्या पुरणपोळ्या पहिल्यांदा आणल्या होत्या. म्हणून मग माझी जाऊबाई आल्या होत्या. ती आहे माझी धाकटी जाऊ. तर ती अंबरनाथला आलेली होती. त्याच्यानंतर होळीच्या नंतर 4-5 दिवसानंतर अंबरनाथला आली होती. तर तिने माझ्यासाठी म्हणून खास पुरणपोळ्यांचा बेत केलेला आहे. व्हिडिओ जुना आहे पण मी आज पोस्ट करते. ही आहे माझी पुतणी आणि जाऊबाई माझी संपदा. एकदम सुंदर सुरेख अशा तिने छान पुरणपोळ्या केलेल्या आहेत. आणि ही कटाची आमटी तिच्या हातची मला आवडते म्हणून खास माझ्यासाठी म्हणून तिने पुरणपोळ्यांचा बेत केला. संपदाने इतकी छान अशी पुरणपोळी केली की ती तोंडात टाकल्यावरती विरघळते. इतकी सुंदर सुरेख पुरणपोळी झालेली आहे. कटाची आमटी, दूध, मस्त अशी पुरणपोळी भरपूर साजूक तूप घालून घेतली आहे. आजच तूप केलं आहे ताजं मस्त. आणि ही नारळाची कैरी घालून केलेली चटणी ओल्या नारळाची. मस्त आता जेवते मी. खूप खूप सुरेख अशी ही पुरणपोळी झालेली आहे.